त्या उंदराने कबुतराचे पंख कुरतडले होते. कबुतराच्या डोळ्यात अश्रू आले. अरे, जे मरत होते, ज्यांचा मृत्यू होत होता, अशा उंदराला मी वाचवलं, त्यांना ओढ दिली आणि त्यांनीच मला माझ्या आयुष्यातून उठवलं. कारण पक्ष्यांचं बळ हे पंखात असतात. पंख कुरतडले, वाईट वाटलं. मग तो कबूतर तिरगडत तिरगडत असा थोडा लांब गेला. पुन्हा शेळीची भेट झाली. शेळीनं विचारलं, कबूतर दादा, तुझी अवस्था कशाने झाली भाऊ ही? कबुतराने सांगितलं, शेळीबाई, तू जसे उपकार केले तसे मलाही वाटलं माझ्या आयुष्यात कोणाला तरी उपकार करावे, म्हणून मी उंदरावर उपकार केले आणि माझी अवस्था झाली. सगळ्या जणांनी हे वाक्य लक्षात ठेवा. त्यावेळेस शेळी म्हणते, कबूतर दादा, तुझं चुकलं. अरे, उपकार करायचे झाले तर उंदरासारख्या माणसावर करू नका, वाघासारख्या माणसावर करा, तर जाणीव आहे. आलं का लक्षात? बरोबर आहे का? आपण म्हणतो तो बेमान झाला, तो माझ्यावर उलटला, माझाच मित्र माझ्यावर उलटला. मला असं वाटतं तो उलटला म्हणण्यापेक्षा आपली चूक आहे, चुकीच्या माणसावर विश्वास ठेवला. 10 वेळेस विचार करून विश्वास ठेवायचा. म्हणून म्हणतात ना, शत्रूपेक्षा कपटी मित्र वाईट आहे. जवळची माणसं धोका देतात कधी पण. या जगाचा इतिहास आहे. जवळच्या पासून कधी सावध राहायचं. नाही तर ते बरोबर आपल्याच असतं ना, आपल्याच बातम्या दुसरीकडे पोहोच करतात, लिखित करतात. असली काही काही माणसं आहे. म्हणून मी तुम्हाला हा जाणीव ठेवत नाही. अशी माणसं केले उपकार सांगू काय, बापन करी ऐशी माय. साधू संतांनी आमच्यावर उपकार केले. म्हणून जीवन जगताना हृदय सांभाळावं. या हृदयाला जखमा होतील अशा चुकीच्या लोकांवर प्रेमच करू नका. आणि मग हृदय तुटतं, त्याला जबाबदार कोण? आणि हे काय जीवनामध्ये हृदय दुखवलं ना, जगाच्या पाठीवर मग काहीच नाही. हृदयाला वेदना झाल्या ना, आणि तुम्हाला सांगतो सगळ्यात महत्वाचं हृदय. एखाद्या साधूने हृदयापासून आशीर्वाद दिला, कल्याण होतं. आणि एखाद्या साधूने हृदयापासून शाप दिला तर वाटूळ होतं. हृदय महत्वाचं आहे. आणि हृदय कधी चांगलं ठेवा, मोकळ्या मनाने जगा, हृदय फ्रँकली ठेवा. लोकांचं तुम्हाला सांगू का, परमार्थ या शब्दाची व्याख्या काय? दुसऱ्याचं चांगलं व्हावं, हे नेहमी मनात चांगली भावना असावी. ईश्वर आपलं कधीच वाईट करत नाही, हाच खरा परमार्थ आहे. म्हणून हृदय, म्हणून रामकृष्ण नामे हे दोन्ही साजरी, हृदय मंदिरी स्मराकारे. हृदयाच्या मंदिरामध्ये त्याचं स्मरण करा. मंदिर तोडो मस्जिद तोडो, मंदिर तोड़ो मस्जिद तोड़ो, क्यों इंसान ने बनाया है, लेकिन किसी का प्यार भरा दिल मत तोड़ो, क्योंकि वो भगवान ने बनाया है, भगवान ने बनाया. एखाद्याचं जर ओरिजिनल प्रेम आपल्यावर असेल, त्याची श्रद्धा असेल तर ती नका तुम्ही, त्याच्या भावनेची कदर करा कुठेतरी. आणि आपलं हृदय जर कदर करत नसेल तर उपयोग नाही. म्हणून हृदय, आमच्या जनाबाई सुद्धा म्हणतात ना, विठ्ठलाला कुठे साठवलं हृदयात,
हनुमान म्हणले, हृदय बंदी खाना केला तर विठ्ठल कोंडीला धरीला पंढरीचा चोर. आमच्या जनाबाई म्हणल्या, हृदयाचा बंदी खाना केला आणि पांडुरंगाला आमच्या हृदयात साठवलं. एवढं हृदय महत्वाचं आहे. हृदय आता हृदय हे आपुले चावफाळुनिया भले वही पैसवू पाऊले श्री गुरूंची. माऊली म्हणतात, या हृदयामध्ये मी गुरु निवृत्तीनाथाचे पाय या हृदयात ठेवतो. एवढं हृदय चांगला चांगला हृदय. हृदयाचं हृदय जर एक झालं ना, काही हृदय महत्वाचं आहे. असो, कोरोनाच्या वेळेला तू कशावर अटॅक करत होता बोला ना. हृदयावर निमोनिया, स्क्वेअर वाढला, छाती, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन साठी माणसं तर पडत होती. आमदाराला फोन कर, खासदाराला, मंत्र्याला व्हेंटिलेटर बेड पाहिजे, ऑक्सिजन पाहिजे. एका हॉस्पिटलमध्ये तर ऑक्सिजन तेच उठलं, लाईट गेली माणसं बरीचशी. मग तुम्ही कधी विचार केला का या हृदयाला ऑक्सिजन कोण पुरवतोय? व्हेंटिलेटर कोण पुरवतो? माणसं म्हणतात, नाही नाही मी छाती काढून चालणार. छातीचा पत्ता नाही, पण कशाला काढतो? 110 किलो वजनाचा पैलवान व्यवस्थित पट्टे लावून चालणार, हे आज 40-45 किलोच छातीचा पत्ता नाही, पण छाती काढायची. आणि ज्याला छाती नाही तेच काढते. क्या तेरी औकात है, क्या तेरी शान है, माटी के पुतले तुझे कितना गुमान है. काय अवकात, काय शान, मातीचा पुतळा मातीतच मिसळणार, पण उगीच मी माझ्याशिवाय काही होतच नाही असं ते नका काढू. त्याच्या हातात आहे. तुम्हाला सांगतो, आपलं शरीर म्हणजे टीव्ही आहे आणि रिमोट त्याच्या हातात आहे. कुणाच्या? देवाच्या. कधी चॅनल बद्दल सांगता येत नाही. पण आपण म्हणतो तसं नाही, आमच्या बापदादाची प्रॉपर्टी आहे. होय, आपण म्हणतो बापाची प्रॉपर्टी. काय भरोसा आहे काय जीवनाचा? काहीच भरोसा नाही ना. पण कळे ना आपल्याला, देव देतो हे सर्व. वृक्षाचे पाने हाले ज्याची सत्ता. एक ब्लॉकेज झाला, अटॅक येतो, 5-5 लाख रुपये हॉस्पिटल मध्ये जातात. करोडो रुपयाचं शरीर दिलंय हो देवाने, याची काळजी घ्या. खराब करू नका बॉडी. काही लोकांनी तर शरीराला आहे ना कचरा कुंडी केलं. काही खाऊन खाऊन बॉडी खराब झाली, काही राहिलं नाही त्याच्यात. वरून दिसायला बॉडी पण आज खराब. नीट करा, बॉडीची काळजी घ्या. काय खावं काय नाही खावं हे सत्य पाळा ना, आणि जीवन चांगलं जगण्याचा प्रयत्न करा. म्हणून आपण हृदयावर सांगत होतो. मग आपलं हृदय जर स्वच्छ झालं, काम, क्रोध, दंभ, अहंकार, लोभ, ममता ज्यांनी सगळी घातली, तर मग अशानेच आमचे माऊली म्हणतात, आपुली आपण आपुली आपण
Apode